मोठी आपल्याला माग गाली दिसून राहिली कोणाची होय? खादोळे होय ना, खादोळे होय ते येत असते ते मंदिरावर दर्शनाले. इकडे गेले गेले तसे येतच चालू असते त्याच्या चक्रा. आता कसं त्याचं ते हमेशा असते त्याचं इथं. जुने जुने बात येतं लय दिवसापूर्वी इथून सगळं पालटलं म्हणते. बापले बापले हो खादोळे होय काय? ओले बापले लाजो होते टपली गाली आहे पहिले लाजो कुठं लोल्याचं आहे माणूस हे पहिले तर लोणावले लाजो लोणावल. हा माय लक्ष लोणावले लाजो ते आपल्या लोणा नाही का लाजदूत लोणा घासल्याच्या गाल्या घेऊन ये. हा आता बापरा लाजो गाली किती महाग असं हे गालीचं समजून राहिली. पाबल लाजो याची एवढी परिस्थिती पण मंदिर म्हटलं जसं तसंच आहे. फक्त तो हात जोलायला येत असन. हा भाऊ हात झोलायला येत असेल तर फक्त दोघं याटे नवला बायको बला बला थांबा जाऊन पाहिजे तिथं बोलतो तसं सांगा दाल सांग मंदिर म्हटलं बांध बोन करून जसं इथं पाण्यागिनी सुविधा करायला पाहिजे त्यानं आयतं तर मग हातात झोलायला येते गली. अरे कायचा रे कायचा कंदील तो खादोळ्या मोठा बाजिंदा आहे तो निरा तिकडे उलटे सुलटे धंदे करते बस पाय फक्त आयता होता देवाला हात जोडायला येतो. नाही त्याला बोला लागते ना भाऊ बोला लागेल ना असं कसं जसं पाण्या गिण्याची एखादी हापशी गिपची करून दे म्हणून बाबा बोल गेल म्हणून इकडे मस्त आपला गली आपला टमकून येते टमकून जाते मस्त हात गीत जोडले चालले दोघंही थांबा मी जातो भोवती जाता. खूपच छान वाटते पण इथे नाही का एकदम असं निसर्ग पूर्ण मस्त एकदम खूपच छान हवा वगैरे आहे ना आणि मंदिर पण जवळच आहे ना रोडवर आपल्या. हो आता कसं आहे खूप आपलं कसं खूप वर्षापासून जाणे ना चालू असते ना इकडे नाही का हो खूपच चांगलं वाटते पण हो बापा हाय ले अले मस्त वाटते म्हणते लांब लांब म्हटलं खादोले साहेब लांब ओळखला का बा आम्हाला गरीब माणसाले. मला वाटते हा व्यक्ती तोच आहे ना ते बुढे बा ते आंबे वगैरे आणतात आपल्या इकडे विकायला आणत असतात त्यावेळेस आहे ना. तुम्ही मला वाटतं आंबे वगैरे घेऊन येत होते ना आमच्या घरी आणले वाटते तुम्ही बरेच वेळा आंबे विकायला आमच्या घराकडे. अरे राम राम कोणती लाभाची होय ना बा तुम्हाला ओळखत नाही काय तुमचं आता कसं तुम्ही तुमच्या आता खांद्यावर खेळलाय आम्ही वा काय म्हणता लय बरेच दिवसाची भेट झाली काही आपली काही भेट वगैरे झालीच नाही तुमची. अरे लांब बा आता काय गरीब माणसं आहे मी गरीब माणसाचं काय असते बा कुठचा झाक ओरडलं तर झाकते काय पाय उगले पडले त्याचे काम आहे आमचं काय आता बाई म्हणते बा आंबे घेऊन येतो आता घरच्या वावरातले बाई तेवढी ओळखते फक्त बाकी काही बैल ओळख नाही आहे तुमच्या इथे मॅडमला वाटते नाही काही दर्शन आले का मंदिरात. हो आता कसं आहे इथं आमचं कुळदैवतच आहे ना हे आता हे ग्रामदैवत आमचं त्याच्यामुळे नेहमीच जाणं येणं इकडे असल्यावर तर आम्ही इथं दर्शन नेहमीच घेतो. आम्हाला खूप फायदा आहे तो नेहमीच आम्ही तो न विसरता दर्शन घेतो. हो ना आम्हाला इथून जायच्या वेळेस आम्हाला इथं दर्शन घेतल्याशिवाय करमतच नाही नेहमी आम्ही न चुकता थांबत असतो इथं. ओले बाप हो मॅडम हो साहेब ओले पण मला एक सांगायला जो तुम्हाला म्या इथं मला माहिती तुमची लोणा होती लाजदूत होती एक टाइम तर तुम्ही दुधाचा धंदा केला म्हटलं आपल्या सांगत जात जा त्या वक्तेपासून आता हे किती रुपयाची गाडी असेल साहेब तुमची. हो गाडी का हो ही गाडी आता मग आम्हाला 65 लाखाला पडली 65 लाख रुपयाला. ओले बापा 65 लाख रुपये बापा लेका 4 लेकर वावलंच होते तेवढ्यात तर पण पहा बोला साहेब आता 65 लाखाची गाडी झाली तुमची तुम्हीला जो मन झालं काय मंदिर जसंच्या तसंच आहे नाही इथं काही सुधारणा नाही दिसत झाली असं वाटते का मंदिर जसं तसंच आहे. हो मंदिर जसं तसंच राहणार आहे मंदिर कुठे जाणार आहे मंदिर इथेच राहणार आहे असंच आहे मंदिर आधीपासून हो जिथं तिथेच आहे मंदिर. पहा बरं मंदिर तिथच्या तिथंच आहे तुम्ही कुठं गेले नाही काय माय असं बा गलीबाचं कसं आहे आता लहान तोंडी मोठा खास घेतो तुम्हाला बोलतो मी जरा काय लय जशी वाट पाहणार तुम्ही तुमची साहेब मला सांगायला जो झालं आता मंदिराच्या पुढे इटा ढिल्या झालेला जो आहे का तुम्ही आता करू नाही शकत का 65 लाखाची गाडी घेतली 2-3 लाख रुपये 4-5 लाख रुपयाचं इथं काम लावलं तुम्ही तर किती मोठं नाव होईल तुमचा तुम्हाला बसायला उतारले जागा लागेल आता पाणी पाहिजे जो इथं पाण्याची सोय असली तर अजून चांगला आहे. आता तुम्ही आले म्हणून बा ओळखतो तुम्हाला म्हणून मी म्हणून राहिलो तुम्हाला काय वाटते आता तुम्ही 4-5 लाख रुपये इथं 5 लाख रुपये खर्च नाही करू शकत का म्हटलं. बापरे बुडा खूपच जास्त दिसते हुशार दिसत आहे बरोबर पकडलं बुड्याने आम्हाला इथे बरोबर म्हणत आहे आता हे काय म्हणते काय नाही तर काय बोलते तर कसं आहे नेहमी या लागते तर काय बोलते काय नाही आम्हाला तर काय त्याच्यामुळे म्हटलं तर बुड्याला हुशार दिसत आहे मला आणलं बुड्यानं आणलं जरा गेरात आणलंच नाही आता काय कसं करावं होच म्हणा आता कसं करावं काय हो आम्ही तोच विचार करू आता आबाजी आमचा तोच विचार चालू आहे का बा आता इथं थोडं साधारण बांधकाम करून द्या पाहू ना आता इंजिनियर वगैरे एखाद्या वेळेस घेऊन येईन इंजिनियरला दाखवून देईन आणि एस्टिमेट काढून मग नंतर काय आहे तर आम्ही काम चालू करून देऊ तुमची जी पाण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था करू दोन्ही करून देऊ काही विषय नाही आहे कराच लागणार जसं का आता इथं जाणं येणार तर नेहमी झटकन या पुढे जरा तसं चॅप्टर दिसते. तुम्ही अरे बापले जमलं तुम्ही साहेब मी काय म्हणालो तुम्ही काही टेन्शन नका घेऊ इंजिनियर सगळेच आहे ते दिवसात बोवाने सनसने ते शांताराम भाऊ मी आम्ही 3-4 जणच आम्ही सगळं निपटतो ध्यान लक्ष आम्ही ठेवतो फक्त तुम्ही पैसे लावा हिशोब सगळा देईन तुम्हाला आम्ही काही विषय नाही आहे कसं आहे तुमच्याकडून नाही होईन बा तुम्ही कसे कामावाले माणसं आहे ना आता पैसा आहे म्हणूनच नसून करू शकले तुम्ही आहे ना नाही आता पण तुम्ही केलं असतं सगळं. बापरे खूपच हुशार दिसून राहिला माणूस आहे
हो ना एक काम करा आबाजी तुम्ही एक काम करा मग एक इथं काही उभं राहणं बोललो नाही होणार. तुम्ही एक काम करा बंगल्यावर येऊन जा. उद्या परवा ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल ना जे आहे तुमचे ते कोण आहे शांताराम भाऊ देवदास त्यांना पण घेऊन या. तिथे बसून आता आपण चर्चा करू. ठीक आहे चला बरं गाडी काढा थोडं आम्हाला जायचं आहे पुढं. आम्हाला कसं आहे थोडं अर्जंट काम आहे तर त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ होत आहे. तुम्ही या घरी केव्हा तरी नंतर आपण तिथं सविस्तर चर्चा करू. काय असेल तर आपण करून टाकू ना काही विषय नाही ना. चला लवकर इथून. बोला ठीक आहे ना येतो ना मी तुमच्या घरी. थांब ना देवदास भोले शांताराम भोले सांगतो काय आहे तर मंदिराचं काम चालूच करून देतो. पाणी गिनीची सोय लागून जाते याच्या मागं लागाच लागते. संध्या उद्याच पाहिजे ना आता जातो ना बा शांताराम भोले घेऊन जातो देवदास भोले घेऊन जातो सरपंच साहेबाला घेऊन जातो. तसं पाहिजे माणसं जास्त बरोबर घेतो येले. आता सोडतो काय मंदिर बांधूनच घेतो तुमच्या. थांब ना आणि मग आता झोप लागली तिथं काय करणार आहे तर झोपला म्हटलं सगळं होतं ना. शिवनान भाऊ होता बबन होता काशा होता माऊली आम्ही सगळं टर झोपलो ना. तिथं संध्याकाळपर्यंत उठलो नाही. काय मी त्याच्या कोणा नेला काय नेला मोबाईल तर काही समजून नेला ना. मोबाईल पण खिचत होता मी पण काय लोक आता सगळे काय बोला आता सगळे बाजींचे तिथंच होते रे तुम्ही. मला सांगा बरं चोराच्या हाती काय बॅग देणं होती ते अशी सगळे बाजिंदे म्हटलं तुम्ही झोपले होते तिथं. तू म्हणता तर तू याच्यात तुमच्या याच्यातला मोबाईल गेला. काही बोलणं पाया पाडला असं कुठं पाहून घेतो कुठं एखादा बेरसा कुठं राहून जाते काही होते. अरे बा दुधास काका यांना 3 खेप पहिले मोबाईल असा हरवला म्हटलं. हारून टाकते स्वतःच कुठं टाकून देते. मागं एक खेप सापडला होता. गान गिन तर नाही ठेवला रे बारे. काही म्हणतो का तोंडा 3 त्याचा कुठं म्हणता हरपला कुठं म्हणता गाण ठेवला काही म्हणणं आपला काही का मी काय कोणाला मी कोणा तू काय लावणार आपली. आता मग सांगता येते काय दारू गिरूच्या दुकानात काही बाता देता ठेवून तुम्ही काही ठेवता लेको तुम्हाला तर चपला कमी पडते. एवढे मज्जा अज्जात असतात निरा मग काय तर तसे झोपलेले होते मी तर मग काही ना काही खेळ केला तसं काही लावते ना जेव्हा याच्या गोष्टीकडे ध्यान नका तुम्ही दुधात भाऊ. ठीक आहे ना मग माझ्याकडून काय अपेक्षा आहे तुझी म्हणजे काय म्या काय करावं म्हटलं तुझ्यासाठी. आता काय याच्यात काय 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 करावं काय आणि काहीच नाही बा फक्त माझ्या बुडीला सांगा म्हटलं. माझ्या बुडीला फक्त तुम्ही माझ्या बुडी तुम्हाला ऐकते. माझ्या बुडीला फक्त एवढं सांगा का बा खरोखर मोबाईल हरपला याच्या त्यानं म्हटलं ना अशी गोष्ट तिथे कानातच भरली. ते म्हणते त्या ऐकला असं यानं गाण ठेवला असं नाही काही केलं असं. बुडीला मला घरात नाही येऊन आली एवढे हे आहे का बस काय करायचं पोट्ट्यासमोर पिस्तुल्या समोर धावली मामांग म्हणून म्हटलं तुम्ही जरा आले तर जरा मला बरं नाही. बापरे आगीच हात टाकणं गुंफा काकीले समजावून सांगणं म्हणजे लयच मोठा विषय आहे. म्हणजे तू मला शेत करायच्या फिगरीत आहे वाटते. बापा आता याच्यात राजा भलत्याच प्रकारात मला तू हात टाकायला तर काय पाय ना दुसरं कोणी असन तर ते बुडी तर माहिती आहे ते गुंफा बुडीतल्या का ते तर काही ऐकन नाही तर नाही ऐकन काय. म्हणून म्हटलं जरा होत असं हँडल करून घे नाही तर संध्याकाळी पाहिजे पैन गड्या काय. आता कसं आहे माझ्या बकरी जनली आता पिल्ली आहे हे पाय आता जाय गिय पडायचं आहे तिचं तर त्याच्यानं कसं मला सध्या तर काही पुरसतच नाही. कोंबड्याही सोडले आता कोंबड्याही पाहा लागते. आणि राजू हो मी काढून देणार राजू माझ्या एवढं काम काढून देणार राजू. चेचल थांब बरं इथे दुकान आपलं हे दुकान म्हणून देवता सांगा पिले गेले ध्यान ठेवतो कोंबड्या गिमड्या आणि चला नाही तर मला संध्याकाळपर्यंत मला तर काही सुचवत नाही संध्याकाळपर्यंत भजी राहणं म्हणजे वांदा विंदा माया दुसरं कोणाला नाही दबत माय बुडी दबन तर तुम्हाला म्हटलं म्हणून मला दादा तेवढा माया हात काढून दे तुम्ही थांब ना जाय गे पळत आहे ना मायाच्या त्याला काय जमणार आहे. बकऱ्या का सस्त्या आहे करायच्या. जरा थांब तू बस इथं घंटाकभर काही जाऊ नको पाहू काय करायचं आहे तर येईन मग मी पाहतो काय त्या बुडीले सांगा लागेल गुंफा बुडीले पाहू. थांब जरा घंटाकभर धुवून जातो मोकळा मी. नाही एवढे रोडगे आणत असते का म्हटलं काही कोणाचा मागचा पुढचा काही विचार नाही करणं. चाललेले को मॅटासारखे एवढे मोठे रोडगे घेऊन 5-5, 6-6 रोडगे हात धुवायला निघाले तिकडून पहिल्या तिकडे रोडगे घेऊन बरोबर आहे का हे बरोबर आहे का म्हटलं. तिकडे जेवायचे राहायचे लोक हे राहते बाहेर राहिल्या होत्या काही आपलं डबल कणिक भिजवा लागले लोक आम्हाला अजून संध्याकाळी झाली ना पुरी असं नसते वाढाले नाही थांबले तुम्ही दोघे जण कामाची गोष्ट आहे काय. काय झालं मग एवढे लोटगे आणले लायले का म्हटलं काही तर खाल्ले माल दादा. सकाळी म्हटलं 2 लोटगे दाबले त्या मस्त भाजी घेतली मस्त पहिले रात्री हल्लो भाजी आणली मी हल्लो भाजी आणली लोटगे मॅच आणले बा मग एकटं लोटगा नाही लागला शिल्लक बंबात घेतले 2 दाबून मस्त लोटगे. आता म्हणाला का लोटगे आणत असते काय. अरे बापरे लोकां चोर तो जोर शिरजोर मस्त आहे रे डोबरू
आम्हाला म्हणून राहिला आम्ही इकडे पाय मोडले म्हटलं बाबू आमचे पुऱ्या पायात गोळे आले पुरा गाव हिंडू आमंत्रण कोण द्यायला कोण आहे आम्ही दोघंच आहे म्हटलं आमचा हक होता तेवढा आणि त्याच्यात काही खाल्ले म्हटलं म्हणते दोन मी आता नेलेच म्हटलं मग हा वाढलं म्हणजे इकडे आमंत्रण वाढलं नाही करू हुशार आहे रे त्याने जमात ते बालतासने त्या खाल्ले नोटगे त्या जर आता जास्त खाल्ला गेला पुऱ्या गावात दिन बंब करून जाऊ दे ना मारुती झालं ते निभलं कालचं निभलं कालचं तिकडं तिकडे विनाकारण कायले विषय वाढत बसतो काम ना दाम जाऊ दे ना जाऊ दे रे जगन जाऊ दे जे झालं ते झालं आता कसं आहे बरं जाऊ दे ना तुम्ही कामं केलं आम्ही कामं केलं चल ना तुला राजा हेच तर नाही समजत कुठं कसं काय ऐकले का मॅटर राहिले का तू मारते हे माईचं पोट्ट बयाड आहे ना काही बे सांग काही सांगू राहिला काही घरातल्या गोष्टी सांगत नसते म्हटलं अशा गावाच्या बाहेर हा गज्जीची गोष्ट तिथं करायची तुला दिसलं ना त्याचं फालतूच्या गोष्टी नसते करत घरातल्या गोष्टी घरात ठेवत जाय तू आता मग आम्हाला म्हणायचं काय काम होतं मग ते काय नाही म्हटलं मग ते आम्हाला म्हणून काय झाला मग त्या खाल्ले लोटगे दोन लोटगे खाल्ले चांगले मस्त घेतले दाबून माझ्यासाठी एक नाही ठेवला लाटली 2 जेवलं होते मी 3 उरले होते मग आता अजून म्हणून आला माझ्यासाठी एक लोटगा होता स्वतः मस्त घेतले दाबून आम्हाला म्हणून आला काही बोलते नाही जगन मला हाव ना काही लावून आला का असं थोडी असते नाही जाबे दादा काय याला सांगून दे त्या दोस्ताले हाव ना म्हणा वाढून नाही गेला बुद्धी नाही वाढून दिमाकाने नाही वाढून तेवढाच राहून राहिला उच्ची नाही वाढून आणि जास्तीचा भयानक उचलले सांगे जाऊ दे चला रे जास्त आता बडबड नका करू जिथं तिथं बा दाबून टाका आता ह्या विषय बंद मारा इथं हिच्या पुढं काही कोणाचं चर्चा करू नका तुम्ही रे दोघं जण जगन सांगेल हा चरे मारते याच्या फालतू तोंडी लागू नका चला रे आता ह्या विषय नका घेऊ कुठं हा जिथं तिथंच हा झाला ना ध्यानात हा याला सांगून द्यायचं मग हा कुठे हटकते मग हा ह्या मार्गाला सांगून द्यायचं म्हटलं मग आपण ठेवणार नाही बा आपली ठेवली तर आपण ठेवलं नाही आपली नाही ठेवली तर आपण ठेवत नाही म्हटलं कोणाची काय पट्टन बरं ठीक आहे ना मग पोहायचं थांबतो याचा लावतो मी बंदोबस्त बरं ठीक आहे जा 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 हा हा टाळलो आम्ही आता टाळलो आम्ही चल जगन अरे बापरे थोडंसं अगोदर फोन केला असता ना कधी लाबाजी खादोळ्याला इथंच पकडलं असतं ना खादोळ्याला सटकून असतं गेलं ना तुम्ही थोडं चांगले पहिले फोन लावला असता बाद आम्ही हजर झालो असतो इथंच बैठक मारली असती अरे बापरे अरे मी काय सांगू तुम्हाला शांताराम भाऊ विचारला हा काय होते भाऊ होते विचारला येईल अरे बा एवढा पटकन पळाले ते अरे म्या असा विषय घेतला बोला हा म्हटलं का हो तुम्ही राजो एवढ्या दिवसाची येऊन राहिली इथं तुमच्या जो लोणावळी फटफटी होती म्हटलं ते पहिले हा लोटून चालू कला हे कला आता एवढी म्हणजे 65 लाखाची गाडी होई म्हणजे हा म्हटलं तुमच्या 5 लाख रुपये लावून नाही राहिले म्हटलं हो मग तो राजो काकाचे कोचमलाच होता ते दोघं नवला बायको मग म्हणे घरी आमले बंगल्यावर मग म्या म्हटलं तुम्ही येतो मी आम्ही ते राजो पटकन पाहिले ना इथून टाईम नसते भेटला अरे मी आता त्याला 10-12 खेप हटकलो त्या खादोड्याला 10-12 खेप भेटला मला तो इथं का हो म्हटलं कसं तसेच येतात जरासं इथं म्हटलं ऊन लागते पाणी लागते मंदिर म्हटलं हे आता हे झालं होऊ नाही करेन चू नाही करे राजा ते दोघंही नवरा बायको मग आता त्याला किती खेप हटकलो राजा का जरासाक नाही लागू दे कोपऱ्यावरही अरे बाबा त्याला बल उचलवलं मॅक्स सिजेत दोघाले त्या डायलेक्टच म्हटलं असं नाले त्याने डायलेक्ट नाही म्हटलं म्हणाला का त्याला जुन्या गोष्टी आठवून दिल्या म्याकडून त्याला म्हटलं काय लाजे हो काय दिवस होते तुमचे किती दिवस पालटले आणि इथं मंदिराचे दिवस कधी पालटता म्हटलं हा इथं जाता येता लांब नमस्कार करायला यायचे म्हणते ना भाऊ ते हा मग आता सांगा कसं कळला म्हणून मी त्याला बल घेतात मग म्हणे इंजिनियर आणतो हे आणतो ते आणतो अरे इंजिनियर कायले पाहिजे म्हणा आम्हीच इंजिनियर आहे आम्ही सगळं सुतात गोल्यात त्याच्या सगळं घेतो म्हणा मेजरमेंट काढतो ते कायले पाहिजे नाही सरपंच साहेब कसं करता मग आता चलता का ते खादोळ्या घरी जा लागा घरी बोलावलं तर जाच लागेल ना त्यानं म्हटलं ना घरी यावून कधी लावायचे मग काय विषय आहे हो जाऊ काही विषय नाही आहे मी का असं म्हणून ऐकूनच राहिलो आता हो जे होईन चांगलीच गोष्ट आहे बा आता कसं आहे मंदिराचं कसं आहे इथं ओटा गिटा जर सभागृह त्याला थोडं समोर कसं आहे असं नाही इथपर्यंत घेऊन घ्यायचं बांधकाम मी असं म्हणाल देवीदासले लावा लागेल ना फोन देवीदासले लावा लागेल त्या फोन ला देवीदासले फोन लावून जसं विचारून घ्यायला लागेल ना कारण की थो पाहिजे गड्या तो मोर काय समोर तो कसा बिलकुल हजर जबाबदारी काम आहे त्याचं हा म्हणून म्हटलं देवीदास असला तर बरं नाही काय राजो तुमचंही भलता आहे तुमचं निराजी तुम्हाला जमत असेल बरं ठीक आहे ना लावा तुम्हीच फोन लावा देत असले काय म्हणता त्याला विचारून घे कधी चालतं काय चालतं चल मला त्या खादोळ्या घरी जायला लागते म्हणा हा रिंग चालली ना थांब हे घे तूच बोल बरं शांताराम तुझ्या इकडून काय बोलतोय असं मी धरतो मोबाईल तुझ्या स्पीकर हँड स्पीकर काय म्हणते त्याला हे हँड फ्री करतो त्याला बोलते सांग हा हॅलो हा बोला काय म्हणून राहिले सरपंच साहेब बोला अरे देवीदास हे शांताराम बोलून राहिला शांतारामले बोलायचं आहे माझ्या मोबाईल स्पीकरवर केला तर बोलते तुझ्या सांग काय बोल रे शांताराम हे घे बोल हे शांताराम सांग
कोणाला लावला रे यानं फोन रे काय का रे कंदील अले देवदास बोल लावला त्यात फोन. थांब ऐकू दे, चुप बस. काय बोलते तर थांब ना बे द्या बे. हा हा बोला 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 शांताला बोल 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 जा. हॅलो कुठं होता तिथं? हा काय काय चालू आहे म्हटलं? काही नाही, बकरी आणली जराशी. तर ते जाय गे पोळा जाय झुमऱ्या आहे त्याच्या ते आहे बसला इथं. तर बसला आहे घरीच अंगणातच बसेला आहे. काही नाही बात आरामच चालू आहे गड्या. बरं नाही बकरी बकरी किती दिले पिले बकरी ना? अरे मुद्द्याचं बोलणं काय पिले दिले न काय बकरीचं काही आपला बोलतो निराश हेंबाड. पण मुद्द्याचं घसकन बोलणं त्या सांग. 2 पिले दिले का? थांब ना, बरोबर एकदम नसते ना कोणी आजूबाजूला कोण आहे काय आहे पोझिशन सगळी ऐका लागते. हां तर सगळी गोष्ट मेन गोष्ट आहे. बरं मी गेलो देवदास, एक महत्त्वाचा विषय होता तुला सांगतो आता शॉर्टकटमध्ये. हे आपलं इकडे माथ्यावर मंदिर नाही का आपलं? हां इथं हा 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 तर तिथं म्हटलं खादोड येत असते ना. तर खादोड्याची आता कंदिलाबाजीची भेट झाली. तर जसं कंदिलाबाजीने त्याला बोलला म्हणजे बोलले म्हटलं बोलला नाही म्हणा. तर कंदिलाबाजी बोलले का बा ते काय मंदिर बांधून द्या म्हणे. तो पहिले त्या नाना केला वाटते. मग काय कंदिलाबाजीने बरोबर त्याला सांगितलं. तर मग तो म्हणे असं तसं करा. तर त्यानं म्हटलं बा मग कंदिलाबाजीने सांगितलं का आम्ही 2-3-4 जण आहे. तर ते आम्ही करतो बा सगळं पैसे वगैरे तुम्ही लावा. तर त्यानं म्हटलं घरी बोलावलं. हा त्याच्या बंगल्यावर या म्हणे 3-4 जण. तर तू आहे का पुढचं चलता का आज? हा 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 आलं ना ध्यानात. असं आजच्या दिवस तर नाही जमत शांताराम. आज कसं आहे जरासं हे काम आलं हे झाल्या झुमऱ्याचं मॅटर आहे. याचं ते जा लागन. यानं काय ते मोबाईल हरवला म्हणते. तर ते याची बुडी काही येऊन राहिली गुंफा बुडी घरी. हा याच्या मागं टेम्पो घेऊन धावून राहिली. आता सांग आता हे माझ्या मागं बकरायचा कोंबड्याचा. हा एक काम कर ना, उद्या सकाळी चाललं जाऊ ना. उद्या सकाळी चाललं जाऊ. उद्याचा टाइम करून घे फिक्स. हा आता जमणार नाही राजा माया. बरं ठीक आहे ना. ठीक बरोबर ते मंदिर पाहिजे बांधाच लागन. ते जर त्याच्यात आपल्याला घ्यास लागन इंटरेस्ट. कसं पाण्या गिण्याची सुविधा करावं लागन तिथं. जाऊ ना आपण त्याच्या घरी जाऊन बोलू आपण सविस्तर. आजचा दिवस जाऊ दे. आता उद्याच्या दिवस घे ठरवू ना. बरं ठीक आहे ना. नाही तरी आता कुठं जमलं असता थोडी आहे का नाही ह्या जागेवर. बरं फोन लावून देतो मग मी त्याला सांगून देतो. कंदिलाबाजीला बोलायला लावतो. त्या खादोड साहेबाला लावतो. हां खादोडे बैलेच लावायला लावतो. खादोड साहेबापेक्षा खादोडे बैले सांगायला लावा लागा. बैस मेन आहे ना बाबा. साहेब काय तो मागं जाय तो पालू घाले. तर ठीक आहे ना. तर एक काम करा तुम्ही सांगून देतो. उद्या टाइम फिक्स करतो. उद्या कुठं जाऊ नको फक्त. तुझ्या जमणार नाही ते. एकदम फिक्स करून टाक ना. काय विषय नाही. एकदम तुलेच म्हणजे देवदासची जबान ते जबान. हा ठीक आहे. उद्याचा टाइम फिक्स करून टाक. चाललं जाऊ दे. ते मी काय म्हणून राहिलो माझ्या मोबाईलवरून काही फोन लावू नको त्या खादोड्याला. हा कसं आहे ते जरासं बरोबर नाही वाटन ते. म्हणून म्हटलं तू कोणी त्या दुसऱ्या जमला काय नाही जो भलतेच भेकाळे आहे. पण तुम्ही लयच भेकाळे माना. एवढं असते का? हां टाकाले जाणार भांडलं पण असं नसते. ठीक आहे मी कंदिलाबाजीच बोलायला लावतो. मी नाही बोलत. देनियाबाजी फोन याच्यावर फोन लावायला लागं. मी काय म्हणालो कंदिलाबाजी तुम्ही एक काम करा. जसं आता देवदास सांगा बोललो. देवदास म्हणे उद्या जाऊ म्हणे सकाळी. आज काही जमणार नाही म्हणे. तुम्ही एक काम करा त्या बैले फोन लावा खादोडे बैले. तिला सांगून द्या उद्या येऊन राहिलो म्हणून. म्हणजे कसे घरी थांबन. नाही तर आपण जाऊन तिनं नाही थांबा असं नाही झालं पाहिजे. हा चाट नाही जाऊ तिनं ते म्हणून म्हटलं. नाही तर कसं घरात असल्यावर नाही सांगा म्हणून तिला एकदम पक्का सांगा का आम्ही उद्या येऊन राहिलो म्हणा 4-5 जण. माझ्या मोबाईलला बॅलन्स नाही लागो. घे ना मायाच्यावरून लावणं आता. नाही तर तू याच्यात बॅलन्स कुठं होतो. मायाच्यावरून बोलावलं त्या शांतारामला. हे की बोल माया सांग. मायाच्यात नंबर आहे त्या बहीचा. रिंग चालली जराची. हा हॅलो बाई मी बोलून राहिलो. डॅनी बोलून राहिलो. हा बोला बोला. कशाला फोन केला? काय काम पडलं तुम्हाला माझ्याशी? ते माया काही काम नाही. ह्या कंदील बोलते. ह्या कंदील आहे ना. हे घे बोल रे कंदील काय काम आहे तर. हो नमस्कार बाई. मी कंदील बोलून राहिलो. हा हा नमस्कार बोला ना. मी असं म्हणून राहिलो होतो. ते मगाशी आपण बोललो ना. तुम्ही म्हणा बंगल्याला जा म्हणा. ते आता शांताला मग भेटले. देवदास भाऊ संग बोलणं झालं. ते सरपंच जे आहे आम्ही येणाले ते एका जागेला बसलो म्हटलं. तर उद्या म्हटलं तुमच्या इकडे यायचं ठरलं. आम्ही 10 वाजेपर्यंत येऊ म्हटलं. घरी जा म्हटलं. हा येतो आम्ही उद्या 10 वाजेपर्यंत. तुम्ही घरी भेट जा म्हटलं. पण बापरे मुद्द्याने लवकरच कार्यक्रम लावला. बापरे हो ना. आजच बोलणं झालं लगे उद्या येतोय म्हणते इथं घरी. भेटून तर घ्यास लागेल यांना. नाही अजून विनाकांच्या कामाची. बरोबर ठीक आहे या 10 पर्यंत या. हा शार्प 10 पर्यंत. कसं आहे मग मी 10च्या नंतर जास्त वेळ देणार नाही म्हणून म्हटलं लवकर या. आणि काय असेल तुमची चर्चा करा. काय बघ कसं काय करायचं आहे तर या. ठीक आहे मी वाट पाहते तुमची उद्या 10 वाजेपर्यंत. बोला बाई. हा येतो ना उद्या 10 वाजेपर्यंत येतो आम्ही नक्की येतो. ठेवला ना बहीण आता. ठेवला फोन. बरं ठीक आहे चाललं जाऊन उद्या. हां नमस्कार मंडळी नमस्कार. आपल्या व्हिडिओचा टाईम म्हटलं संध्याकाळी 7 वाजताचा आहे.
7 वाजता संध्याकाळी रोज कंटिन्यू व्हिडिओ येऊन राहिले. एकदम एका पहिल्या पावरमध्ये जसे पाहून राहिले तसेच पहा. एकदम सातले म्हणजे शार्पले पाहायला चालू करा. एका जमाना गठ्ठा मतदान जर का पाहा म्हटला. आता कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे आपले. आणि आता तर विषय माहीतच आहे तुम्हाला. काय आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा, जय जय महाराष्ट्र माझा. आणि लाईक सर्वजण करा. लाईक करा तर इकडे ऑक्सिजन फुल राहत्या. आणि सबस्क्राईब करा, इकडे तिकडे ग्रुपवर शेअर करा. फटाफट सबस्क्राईब वाढू द्या आमचा हौसला वाढते. कमेंट करा. ठीक आहे, भेटू उद्या अजून. विषय चालू आहे. आता उद्या जाणार आहे आम्ही खादोळ्याच्या घरी. ठीक आहे.